पण प्रशांत जगताप आता दोन परिवार एकत्र येत असतील भले तर काय हरकत आहे? ते ऑफिशियली माझं स्टेटमेंट होतं की माझ्या बाबतीत काही लोकांनी गैरसमज निर्माण करायचा प्रयत्न केला. मी सातत्याने सांगत आलो की मी एकत्र कुटुंब पद्धतीचा पुरस्कर्ता आहे. माझ्या घरी आजही आई वडील मी माझी मिसेस दोन्ही मुलं माझा धाकटा भाऊ त्याची मिसेस आणि दोन्ही मुली एकत्रित 10 लोकांचं कुटुंब आहे. तसंच पवार कुटुंब एकत्रित येत असेल तर सगळ्यात जास्त आनंद मला होईल. उद्या जरी ते कुटुंब एकत्रित आलं तरी सगळ्यात पहिलं ट्विट मी करेल भले मी कुठल्याही पक्षात असेल. त्याचबरोबर मधल्या काळात मी सांगितलं की दोन्ही पक्ष एकत्रित झाले असते आणि विरोधी पक्ष म्हणून आम्ही सक्षमपणे भाजपवर लढलो असो तर पुण्यात 500 होर्डिंग प्रशांत जगतापचे लागले असतील. त्यामुळे माझ्या मनात आकस बिलकुल नाही, कालही नाही, आजही नाही, उद्या सुद्धा नाही. पण प्रशांत जगताप तुम्ही म्हणताय की माझ्या मनात आकस नाही, असं काही झालं तर मी स्वतः होर्डिंग लावेन. पण ज्यावेळी तुम्ही हा निर्णय घेतलात किंवा पक्षाला कळलं की आता प्रशांत जगताप निघतायत, पक्षानं तुम्ही दुसरीकडे कुठे नाही जाणार याची बरोबर त्याची तसदीक बरोबर घेतली होती, तर याबद्दल काय सांगाल? नाही, बिलकुल मला काही आक्षेप नाही. शेवटी मी खूप एक सामान्य कार्यकर्ता आहे. मुळात मी भाजप बरोबर गेलो असतो तर असा आक्षेप असण्याचं कारण तरी होतं. पण मी एकीकडं जिथं नाही का सगळी लोक बाहेर पडून बीजेपी जातात, मी तिकडे जात असताना मात्र मला माहिती नाही काय घडलं. अर्थात ती चर्चा ही माध्यमांमध्ये आहे, पण मला असं वाटतं की मी जर समोरच्यांचा सन्मान करतोय तर माझ्या दृष्टीने मी त्या चर्चेला मी ती चर्चा आज उद्या आणि कधी भविष्यात पण काढणार नाही. जो हुआ है म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे भगवद्गीतेमध्ये जो हुआ वो अच्छा हुआ और जो होगा वो भी अच्छा ही होगा. नाही, अच्छा झालंच, कारण काँग्रेसला एक नवसंजीवनी मिळालेली आहे तुमच्या रूपानं. ज्या काँग्रेसमध्ये गेल्या काही काळामध्ये आपण पाहिलं की जी उतरती कळा काँग्रेसला लागलेली आपल्याला पाहायला मिळते. पक्ष कधी वर असतो कधी खाली असतो, अनेक ठिकाणी हे आपण पाहत असतो. सध्या जर काँग्रेस पाहिलं गेलं किंवा आकलन केलं गेलं संख्याबळानुसार तर काँग्रेसमध्ये येणाऱ्या इच्छुकांची संख्या कमीच आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रशांत जगताप सारखा विनर चेहरा हा काँग्रेसला मिळणं हे त्यामुळे काँग्रेसमध्ये एक नवं चैतन्य जागृत झालेलं आहे की असं काही झालं तर लोक काँग्रेसमध्ये जाऊ शकतात, ही एक पॉसिबिलिटी तुम्ही निर्माण केली आहे. एक तर काँग्रेस हा अथांग सागर आहे. काँग्रेस खूप मोठा पक्ष आहे, 140 वर्ष जुना पक्ष आहे. काँग्रेसला खूप वेळा अडथळे आल्यानंतर सुद्धा काँग्रेसने पुन्हा उभारी घेतली. तर प्रशांत जगताप पार्टीत आल्यानंतर उभारणी किंवा त्या ठिकाणी खूप चांगलं होणार आहे अशातला भाग नाही. 100% प्रशांत जगताप त्याच्यातला एक पार्ट असेल हे नक्की सांगतो. तो खूप छोटा असेल, खारीचा किंवा मुंगीचा वाटा असेल, पण ह्या पक्षासाठी मी वाटेल ती किंमत मोजेल. म्हणजे पक्षाच्यासाठी आंदोलनं करणं, पक्षाच्या उभारणीसाठी महाराष्ट्रात मला जे ओळखतात त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचणे, त्यांना प्रक्रियेत घेणे, ह्या सगळ्या गोष्टी मी करत. त्याच्यामागची भूमिका माझी क्लिअर आहे की या देशामध्ये जनजी घडू नये किंवा या देशात जे चुकीचं चाललंय ते थांबण्यासाठी जे करतील ते मी नक्की करेल. काँग्रेसचा हात पकडल्या क्षणापासून तुम्ही एकदम जेनझी आणि काँग्रेसचे सगळे मुद्दे घ्यायला लागलेले आहात. बरं, हे सगळं करत असताना मला सांगा की तुम्ही आता निघणार, आता दुसरा पक्ष कुठल्या ना कुठल्या तरी पक्षात तुम्ही जाणार, ह्याची सगळ्यांना एक आकलन आलेलं होतं. तुम्ही देखील म्हणताय अनेक सत्ताधारी पक्षाकडून देखील ऑफर्स आल्या होत्या. काय ऑफर्स होत्या? ऑफर ज्या होत्या त्या मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की आता तरी किमान मी ज्या पक्षाला मी सोडलंय त्या पक्षांनी आणि एकूणच जे काही राजकीय विश्लेषक, वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते किंवा मला ओळखणारा माझा मतदार, माझ्या पुणेकरांनी समजून घ्यावं. एकीकडे माझ्या वैयक्तिक कौटुंबिक जीवनामध्ये अडचणी चालू होत्या आणि ज्यावेळेस मला इतर राजकीय पक्षाचे ऑफर येत होते त्याच्यामध्ये मला राजकीयदृष्ट्या पण खूप काही मिळणार होतं आणि आर्थिकदृष्ट्या पण खूप काही मिळणार होतं. म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते ते. पण प्रशांत जगताप प्राइस टॅग घेऊनच जन्माला आलेला नाही. त्यामुळे प्रशांत जगताप विकला गेला. प्रशांत जगतापच्या विचारधारेच्या गप्पा खूप मोठ्या मोठ्या होत्या, पण त्या ठिकाणी प्रशांत जगताप असा नव्हता. प्रशांत जगताप विकला जाणार होता. अशा प्रकारचा माझ्या आजच्या पिढीने, मला ओळखणाऱ्या आजच्या महाराष्ट्रातल्या देशातल्या लोकांनी आणि पुढे सुद्धा भविष्यातल्या माझ्या कुठल्या पिढींनी मला शिव्या देऊ नये यासाठी हा घेतलेला निर्णय. आणि मला असं वाटतं की हा निर्णय आज थोडा जड आहे, हा निर्णय थोडा आज धाडसी आहे, पण या निर्णयाचं कौतुक पुढे सुद्धा नक्की होईल. आणि कौतुकासाठी हा विषय नाही, स्वतःच्या दुसऱ्यांच्या नजरेत पडलं तर एक वेळेस मी समजू शकतो, स्वतःच्या नजरेत न पडण्यासाठीचा हा विषय. आणि कुछ तो लोक कहेंगे. बरं, आणि लोक बरंच काही सांगतात. जसं मी म्हटलं की शरद पवार यांचे आपण अतिशय निकटवर्ती होतात. आपले वडील देखील पवार यांच्यासोबत त्यांनी काम किंवा जवळून त्यांच्याशी संबंध, सहवास असा त्यांना लाभलेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आता पवारांचं किंवा शरद पवार सुद्धा कुठेतरी अग्री आहेत या सगळ्याला, हे तुम्हाला जेव्हा कळलं? एक तर गोष्ट मी आपल्या साक्षीने सांगू इच्छितो. मी वय वर्ष 21 वर्ष 1.5 महिना हे माझं वय असताना 10 म्हणजे 21 वर्ष मी एप्रिल महिन्यात पूर्ण केलं आणि जून महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निर्मिती झाली. 10 जून 1999ला मी संस्थापक सदस्य म्हणून दादरला शिवाजी पार्कमध्ये होतो. त्यापासून आणि ते फक्त एकाच व्यक्तीच्या आकर्षणापोटी, त्यांचं नाव मान्य शरदरावजी गोविंदरावजी पवार साहेब. त्याच्यामुळं
त्यांच्यावर ते माझं श्रद्धास्थान आहे. त्यांच्यावर श्रद्धा कालही होती, आजही आहे आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहील. माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत नक्की राहील. श्रद्धा ही बाजारात विकली जात नाही आणि विकत घेतली जात नाही. मला असं वाटतं की मी पवार साहेबांचा एकेकाळचा अनुयायी होतो. पवार साहेबांवर माझी श्रद्धा होती, ती कायम राहील. त्याच्यामुळं पवार साहेबांचा प्रेम आणि आशीर्वाद असाच मला मिळत राहावं एवढीच मी प्रार्थना करते. त्याच्या पलीकडे मला या संदर्भात काही बोलणं मी उचित समजत नाही.